नमस्कार, मी स्नेहांकिता आपल्या आस्वाद मेजबानीचा या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। तर आज आपण बनवणार आहोत गाजराचा हलवा। हिवाळ्याचे दिवस सुरू आहेत आणि गाजर आता छान मार्केटमध्ये यायला लागलेत। तर आज आपण आई आपल्याला करून दाखवणार आहे गाजराचा हलवा। तर आता आपण साहित्याने त्याची कसं करायचं ते पाहूया। हलवा बनवण्यासाठी साहित्यात आई आपल्याला सांगते काय काय लागेल ते। आई साहित्य सांग। 2 किलो गाजर घेतले, 1 किलो साखर घेतले, गाजर भाजण्यासाठी तूप घेतले 1 वाटी, वेलची पावडर आणि सर्व प्रकारचे ड्रायफ्रूट तुम्हाला कोणते आवडते। तर इथे काजू बदाम पिस्ता घेतलाय, तुम्हाला हवा असले तर मनुके टाकू शकता, तुम्ही कुठले ड्रायफ्रूट्स टाकलात तरी चालू शकतं। इथे आपण फक्त दुधापासून हलवा बनवते, खवा इथे कुठेही वापरत नाहीये। खवा नसला तरी काही फरक पडत नाही, दुधापासूनच आपला हा व्यवस्थित हलवा तयार होईल। तर गॅस पेटवलाय बघा, कढईमध्ये आता आई तूप घेते। वाटीभर आई संपूर्ण तूप जरा टाकलंय, थोडंसंच फक्त ठेवणार आहे नंतर सोडण्यासाठी। तर थोडंसं हे झालं की आता ह्याच्यात आपल्याला गाजर जे आपण किसून घेतलंय त्याचा टाकणार आहे। छान तुपामध्ये आपल्याला हा संपूर्ण गाजराचा किस आहे ना तो भाजून घ्यायचा आहे। आई साधारण किती वेळ लागेल हे भाजायला? एक अर्धा तास। आई किती वेळ लागेल ग? अर्धा तास लागेल। तर छान अर्धा तास हे भाजून पाहिजे, कारण गाजर आपलं खूप जास्त आहे त्याच्यामुळे वेळ लागेल। तर इथे बघा गाजर आपलं छान भाजून झाले तुपावर। मी कढईमध्ये आपण मोठ्या पातेल्यामध्ये ट्रान्सफर केले, कारण त्याच्यानं दूध घातल्यानंतर ते बाहेर आलं असतं थोडंफार, म्हणून आतल्यात व्यवस्थित फिरवता यावं म्हणून। तर आता ह्या स्टेजला काय करायचं आहे, आपल्याला दूध ह्याच्यामध्ये घालायचं आहे। आपण दूध घालूया। तर या हलव्यामध्ये आपण खवा वापरणार नाही, फक्त दुधापासूनच बनवते। ज्यांच्या कोणाकडे जर खवा नसेल तर ते मला एवढंच दाखवायचं आहे की खवा नसला तरी काही प्रॉब्लेम नसतो, आपण दुधाने सुद्धा गाजराचा हलवा बनवू शकतो। या व्हिडिओमधून आम्हाला तेवढंच सांगायचं आहे की आपल्याला दूध असलं तरी बास आहे। हे बघा ही जी कडेची हे असते ना ते सगळं असं घासून घ्यायचं व्यवस्थित। साई वगैरे म्हणजे जे फॅट असतं ना दुधामधलं साई ते असे ह्याच्यामध्ये मिक्स करत राहायचं छान, है ना आई? असं अजून थोडंसं दूध आटलं की आपण ह्याच्यामध्ये साखर टाकणार आहोत। दूध आता बऱ्यापैकी आटले, थोडंसंच दिसते बघा। या स्टेजला आपल्याला आता साखर टाकायची। आई आता साखर टाकते। सगळं झाल्यानंतर आपण साखर थोडीशी टाकते दूध आटवल्यानंतर, कारण काय साखर फार वेळ आपण जर हे केली ना तर ते पाक बनतो आणि ती नंतर काय असं स्टिकी बनत जातं, सगळं चिकट चिकट होत जातं, त्याच्यामुळे आपण आत्ता साखर टाकली। तर आता बघा बऱ्यापैकी हलवा आपला हे झाला आहे ऑलमोस्ट 80%। आता ड्रायफ्रूट्स थोडे थोडे आपण टाकून घेऊया। तर आता बदाम टाकतोय, ठीक। त्याच्यानंतर पिस्ता टाकायला आणि काजू थोडे, असं छान ड्रायफ्रूट्स आपण टाकून घेतोय। आणि वेलची सुद्धा बघा या स्टेजला आपल्याला वेलची सुद्धा टाकायची आहे। आई वेलची आपण किती टाकतोय? 2 चमचे। 2 चमचे एवढ्या ह्याच्यापुरतं वेलची घ्यायचे, टाकायची। हलवून घ्या छान। आता आपल्याला थोडा वेळ त्याला शिजवायचं आहे, छान हलवून घेऊया चांगले की वेलचीची वास त्याला सगळीकडे येईल आणि व्यवस्थित सगळीकडे लागेल या पद्धतीने। हलवा बघा पूर्ण त्याच्यामधलं सगळं पाणी किंवा दूध वगैरे सगळं आटून गेलेलं आहे। आता एक आपल्याला साधारण 2 ते 5 मिनिटं आपल्याला ह्याला शिजवायचं आहे आणि आता गॅस आपण बंद करणार। तर आपला हलवा हा रेडी आहे। आता आपण ह्याला काढून घेऊया आणि मग सर्व करूया। हलवा रेडी आहे, आपण एका बाउलमध्ये काढून घेतो। तर
आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून कळवा. आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून रेसिपी अपलोड झाली की त्याचं नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलला मिळेल. तर पुन्हा भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत नमस्कार. आणि तुम्हाला आईच्या आजची रेसिपी कशी वाटतात हे नक्की कमेंट करा, त्याच्यामुळे आईला सुद्धा प्रोत्साहन मिळेल.